मी प्रज्ञा करचौकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। राजकीय बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला पोहोचले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली पाहायला मिळाले। ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे बॅनर लागले होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत येत असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती, तर पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आलेले आहे। अयोध्या ते विमानतळ, धर्मपथ आणि रामपथ मार्गे रेल्वे स्थानक परिसरात जय्यत तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। तर 1400हून अधिक लोक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत त्यांचे स्वागत करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले। यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीची त्यांनी पाहणी केली। तर यावेळी पंतप्रधानांसोबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते। यासोबतच अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 नवीन अमृत भारत ट्रेन आणि 6 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला। यामध्ये महाराष्ट्रातील जालना ते मुंबई या वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत हिरवा झेंडा दाखवून देशाला 8 ट्रेनची भेट दिली आहे। पंतप्रधान मोदींनी श्री माता वैष्णव देवी, कटरा नवी दिल्ली, अमृतसर ते नवी दिल्ली, कोइंबतूर ते बंगलोर, त्याचबरोबर मंगळुरू ते मडगाव, जालना ते मुंबई आणि अयोध्या ते आनंद विहार टर्मिनल दरम्यान 6 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भेट दिलेल्या आहेत। त्याचबरोबर यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या, दरभंगा आणि मालदा टाउन ते बंगळुरू दरम्यान 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय। पंतप्रधान मोदी यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राऊतांनी टीका केली। आगामी निवडणुका लक्षात ठेवून अयोध्येत भाजपचा कार्यक्रम सुरू आहे। आता फक्त प्रभू राम यांना अयोध्येतून उमेदवारी देणं बाकी आहे, असं संजय राऊत म्हणाले। पंतप्रधान मोदींमुळे अनेक विकास कामे झाली। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवमुद्रा भारतीय नौदलाच्या गणवेशावर सन्मानाने झळकली। कतारमधील 8 भारतीय नौदलाच्या माजी सैनिकांची फाशी टळली। गुजरात सरकारने पुण्यात उभ्या राहणाऱ्या शिवसृष्टी यासाठी 5 कोटीची मदत जाहीर केली। तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय काय केलं होतं, असं म्हणत शेलार यांनी राऊतांना सवाल विचारलाय। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून डावलल्याने ठिकठिकाणी एमआयएमच्या पदाधिकारी आक्रमक झाले होते। छत्रपती संभाजीनगर स्थानकावर भाजपा आणि एमआयएम आमने सामने दिसले। जलील यांना पाहताच भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून डावलल्याने ठिकठिकाणी एमआयएमच्या पदाधिकारी आक्रमक झाले। मला कोणाचं नाव आहे हे मलाही माहिती, याचा फरक पडत नाही। चांगलं काम होतं त्यासाठी मी इथे आलोय। पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी जलील यांना टोला लगावलाय। एमआयएमचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकात भिडले। लोकसभेत भाजपा तेच काम करतं आणि इथे कार्यकर्ते देखील तेच काम करत आहेत। त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। देवेंद्र फडणवीस जालना दौऱ्यावर असताना बदनापूर येथे मराठा आंदोलकांनी फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेत। मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक सध्या आक्रमक भूमिका घेताना दिसतात। देवेंद्र फडणवीस यांनी बदनापूर येथील अखंड हरिराम सप्ताहाला भेट दिली। त्यानंतर ते जालन्याकडे निघाले असता त्यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवलेत। 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची तयारीसाठी शिवसेना शिंदे गटही आक्रमक झालेला आहे, सक्रिय होताना दिसतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे 9 पैकी 5 आमदार आहेत। या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिंदे फोडणार आहेत। महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन
पर लाभ योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत आणि या वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं होतं। मात्र पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलंय। यासाठी कोल्हापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपनिबंधक कार्यालयावर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलंय। मुंबईप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनी आता ठाणे डीप क्लीन मोहीम हाती घेतली असून आज सकाळपासूनच मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरून रस्ते साफ करताना पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्त, त्याचबरोबर माजी नगरसेवक आणि आमदार सुद्धा उपस्थित होते। या गावात प्रकल्पासाठी पाईप खरेदी करण्याची गरज नसताना अजित पवार पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी कोट्यावधी रुपयांची पाईप खरेदी केली। मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अजित पवार पाटबंधारे मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय। बाबरी मस्जिद पाडल्याप्रकरणी मी जेलमध्ये गेलो होतो, मात्र गिरीश महाजन खरंच जेलमध्ये गेले होते का? ज्यांचं यामध्ये काही योगदान नाही ते पुढे येऊन बोलत आहेत। काही नेते फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात असं म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर आरोप केलाय। एकनाथ खडसे यांची मनस्थिती खराब झाली असून त्यांच्या डोक्याचा इलाज करावा लागेल। कारसेवेच्या वेळेस माझ्यासोबत 2000 कार्यकर्ते होते। एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला। मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे। गोवा राज्याने कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे रेल्वेमध्ये विलीनीकरण करा असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे। गोवा राज्याप्रमाणे आपणही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मुंबईतील रेल्वेच्या सेवेवर येणारा ताण कमी करण्यासाठी डबल डेकर रेल्वे सुरू करण्याबाबत तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस उभारण्याबाबत दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विन कुमार यांच्याशी चर्चा केल्याची मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे। संजय राऊत यांना अक्कल पाहिजे की आमचा मान्यताप्राप्त शिवसेना पक्ष आहे, गट नाही। आम्हाला कोणाला विलीन व्हायची गरज नाही। 1989 ला बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी यांनी शिवसेना आणि भाजपाची युती केली होती, तेव्हा तुम्ही कुठे होता का पदराखाली होते? अशा शेलक्या शब्दात बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे। धुळे महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपच्या 5 वर्षांचा कार्यकाळ आज संपत आहे आणि हा 5 वर्षांचा कार्यकाळ म्हणजे रावणराज असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असल्याचं विधान आमदार फारुख शाह यांनी केलाय। धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शाह आणि सत्ताधारी भाजप यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून विकास कामांच्या श्रेयावर आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा निर्यातीबाबत ठोस भूमिका घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात यावा। आज पुण्यात पवार साहेबांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार आहे। अनेक जण शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी बोलतात। याचा परिणाम बघितला तर मुख्यमंत्री यांनी शिवसंकल्प अभियान शिरूर मधून सुरू करावा लागत आहे। हे या आक्रोश मोर्चाचं यश आहे अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिली आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला आणि या आक्रोश मोर्चावर दादा गटाकडून टीका करण्यात आली आहे। हरवलेले कोल्हे सापडले असं म्हणत दादा गटाने खासदार कोल्हे यांना टोमणा मारलाय। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टीचा व दुष्काळाचे संकट आहे। याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र दिलेले आहे। याबाबत पाण्याच्या प्रश्नांबाबत गंभीर विचार केला पाहिजे। दुष्काळी परिस्थिती निर्माण होत हे वास्तव आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला। आज बारामतीमध्ये तालुक्यामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा असून मोरगावमध्ये दाखल झालेला आहे। मात्र शेतकरी आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांसाठी नसून केवळ लोकसभेच्या मतांसाठी असल्याचा गंभीर आरोप बारामती तालुक्यातील तरडोली गावच्या शेतकऱ्यांनी केलाय।